आघाडीच्या उमेदवारांकरता माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब तसेच आपले जगदानजी काळे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने यांचे आव्हान केलेलं आहे, कळकळीचं आव्हान केलेलं आहे. सर्व आघाडीचे नेते इथं जमलेले आहे, महिला आघाडी जमलेलं आहे. या सर्वांचं खूप खूप आभार मानतो. यांच्या प्रचारार्थ देशाचे नेते आदरणीय त्रस्त आहोत, महागाईने त्रस्त आहोत, बेरोजगारीने त्रस्त आहोत. अबकी बार असं म्हणत अबकी बार म्हणत 2014, 2019 आणि आता परत 2024ला ते आले गॅरंटी घेऊन. 350 रुपयाचं सिलेंडर 1200 रुपयाला केलं आणि आता निवडणूक आली म्हणून 200 रुपये स्वस्त करून परत आपल्याकडे गॅरंटी घेऊन आले. 15 लाखाची गॅरंटी घेणारे, आजचे दिनची गॅरंटी घेणारे, महागाई बेरोजगारी हटवण्याची गॅरंटी घेणारे आता पुन्हा गॅरंटी घेऊन आलेले. जेव्हा त्यांना म्हणाले 15 लाख रुपये का दिले नाही तर ते म्हणाले ते जुमला था. आता आपल्या मराठी लोकांना जुमला या शब्दाचा अर्थच माहीत नव्हता. जुमला या शब्दाचा अर्थ चेष्टा केली, आपली थट्टा केली, आपली मस्करी केली. ते तोंडाने म्हणत होते की ते आम्ही मस्करी केली होती. मग आता तुम्ही जेव्हा गॅरंटी म्हणताय ते मस्करी नाही कशावरनं. आता आम्ही कोणालाही भेटलो, रिक्षावाल्याला भेटलो, मोलकर्णीला भेटलो, हातगाडीवाल्याला भेटलो, कामगारांना, श्रमिकांना भेटलो, कर्मचाऱ्यांना, सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनाच काढून घेतली. प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येकाच्या तोंडावर एकच शब्द आहे, कोणीही आलं तरी चालेल, पाणी भारतीय जनता पार्टी अजिबात तोंडावर आहे. हमारे आदरणीय देश के और हमारे प्रदेश के बुजुर्ग नेता जनाब शरद पवार जी साहब, खैरे साहब, काळे साहब, टोपे साहब, हमारे आमदार राजपूत साहब, हमारे सारे कांग्रेस के और राष्ट्रवादी के सारे नेता, मेरा यहाँ आने का मकसद, मैं बात करना नहीं चाहता था मगर आज मेरे को बात करना ज़रूरी है कि हमारा शरद पवार साहब का हमारे ऊपर एक बहुत बड़ा एहसान है, महाराष्ट्र की जनता पे, देश की जनता पे. ये बात बता रहा हूँ मैं, जिस वक्त ये लोगों ने खेल शुरू किया, जब महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सत्ता आई, उस वक्त सारे लोग किस तरीके से खुश थे और कुछ लोग परेशान थे. जिस तरीके से बीजेपी के दाढ़ में से खींच के निकाल के महाविकास आघाड़ी की एक सेकुलर सत्ता बने, और उसके बाद जिस तरीके से 2.5 साल हमारी हुकूमत रही, हम ये बता रहे हैं साहब को, मैं ये खास बताना चाह रहा हूँ, मैं साहब के सामने पहली बात कर रहा हूँ. एक दिल्ली का एक बहुत बड़ा व्यापारी आया था, जो संघ का व्यापारी था, आरएसएस का व्यापारी था. मेरी उससे वाली जो मुलाकात, और उसने बोला भाई मैं संघ का हूँ, और बोले तुम्हारा महाराष्ट्र में तुम लोग खुशकिस्मत है. वो उसके मुंह से ये बोल रहा, और तुम लोग शरद पवार साहब की उम्र के लिए दुआ करना. एक आरएसएस का भी, मैं ये झूठ बात नहीं कर रहा, मैं ये झूठ बात नहीं कर रहा, कसम खा के बोलता कि वो बोल रहा कि तुम लोग मुसलमानों ने दुआ करना आरएसएस शरद पवार साहब के लिए, जो तुमको ऐसा नेता महाराष्ट्र में मिला. और रही बात जो सारे इंडिया आघाड़ी जो बनी आज देश में, सारों को मालूम है हमारे शरद पवार साहब की मेहनत है, जो आज आघाड़ी बनी और आज जो बीजेपी के खिलाफ मुकाबला कर रही, जो बीजेपी आज परेशान है, जो परेशान हर स्टेट में, आज हमारे साहब की, हमारे जनता राजा की मेहनत है और उनकी कोशिशें हैं. इस उम्र में उन्होंने किस तरीके से एक भारत में सारे अपोजिशन को एक जगह लेके आए. अब मैं औरंगाबाद के ऊपर आता हूं. मैं औरंगाबाद में हमारे 20 साल से खैरे साहब थे. 20 साल में कभी दंगा नहीं हुआ, कभी हालात खराब नहीं हुए, कभी कोई परेशानी नहीं हुई, हर एक के काम करते थे. ये बता रहा हूँ मैं, मुसलमान वोट खैरे साहब को नहीं देते थे, मगर फिर भी हर मुसलमान का काम करते थे. मैं ये बात बताना चाह रहा हूँ आपको. और ये किसकी नजर लग गई है हमारे शहर को, पता नहीं ये कहां से आ गए, हैदराबाद से आ गए, पूरे शहर के हालात खराब कर दिए. 5 साल में 3 बार हालात खराब हुए, 3 बार हालात खराब हुए. शहर में कर्फ्यू लगा, जबरदस्ती बदनाम करने की कोशिश की गई. मैं ये बता रहा हूँ
कि राम मंदिर पे हमला हुआ, झूठा प्रोपेगेंडा करे। राम मंदिर पे हमला नहीं हुआ, राम मंदिर तो सदियों से वहाँ पर है, सदियों से मुसलमान इबादत कर रहे। वहाँ की सारी दुकानें मुसलमानों को दी हुई राम मंदिर के ट्रस्टियों ने। और परसों खासदार ने फिर ये बोला कि राम मंदिर को मैंने बचाया, राम मंदिर को नहीं बचाया। वहाँ पे जो झड़प हुई, जो कुछ डिस्प्यूट नारे लगा रहे थे, वहाँ के बच्चों ने वो नारे रोकने की कोशिश करे, उस वक्त उनसे झड़प हुई, पुलिस ने लाठीचार्ज करी और जबरदस्ती हालात खराब करी। उसमें बीजेपी और एमआईएम मिली हुई थी, ये मैं हमेशा बोलते रहता हूँ और बोलूँगा। और शहर में हमारा सुकून था, हिंदू मुस्लिम थे, सब एक मिल के रहते थे। सेना की कारपोरेशन में सत्ता थी, 3 दिन और पानी आता था। आज 14 दिन आ रहा इनके सत्ता में, इनके राज में। जब 3 दिन और पानी आता था, देवेंद्र फडणवीस आक्रोश मोर्चा निकाले, एक बड़ा आके जो मुख्यमंत्री रह चुके हैं, आपके डिप्टी चीफ मिनिस्टर है, आक्रोश मोर्चा निकाल के औरंगाबाद के हालात खराब करने की कोशिश की। और हमारे 2 मिनट बोलिए, आज हमारे पवार साहब ने, हमारे सुप्रीमो ने हमको आदेश दिया कि हमको महाविकास आघाड़ी का काम करना है। हमने ये काम आज से नहीं चालू करा, खरे साहब को मालूम होगा। हमने ये काम 3 महीने से चालू किया, 3 महीने से हमने मीटिंग चालू की। हर मोहल्ले में, हर चौराहे पे, हर गली में मीटिंग लिया। सारे खरे साहब को मालूम है, हमारे राष्ट्रवादी के सारे नेता, शहर अध्यक्ष, जिला अध्यक्ष आए हैं और देखे हैं। हम ये समझा रहे, और कोई गली हमसे नहीं छूट रही। हम बड़े गांव से लेके रोशन गेट, आज़ाद चौक तक एक एक गली में जा रहे हैं। और हम हमारे सुप्रीमो, हमारे शरद पवार साहब का मैसेज दे रहे हैं और लोग उसको खुशी से कबूल कर रहे हैं। क्योंकि आज के हालात क्या है ये आप लोगों को मालूम है। आज महाराष्ट्र में किसी न किसी तरीके से कितने दंगे कराने की कोशिश की है, कितने सिटी में दंगे कराने की कोशिश की है। लव जिहाद के नाम पे 52-51 मोर्चे निकाले पूरे महाराष्ट्र में, मगर महाराष्ट्र की जनता ने उनकी साथ नहीं दी। वहाँ पे मुसलमानों को गालियाँ दिए, क्या नहीं करे, मगर पब्लिक ने उनको कबूल नहीं करी। ये बड़ा शुक्र है, क्योंकि पब्लिक सारी जो है, आवाम जो है, हमारे राष्ट्रीय नेता शरद पवार साहब के साथ है। जो शरद पवार साहब ने इस मुल्क में, इस देश के लिए, इस स्टेट के लिए क्या किया, ये मैं बताने की जरूरत नहीं, छोटा हूँ, बड़ी बात नहीं। और रही बात साहब, ये जब छोड़ के गए, आपको छोड़ के गए, सेना को छोड़ के गए, कुछ गद्दार चले गए, मैं ये बता रहा हूँ, जब से गए हमारी राष्ट्रवादी बहुत फॉर्म पे आई। पहली जब मोर्चा, पहला जब हमारा राष्ट्रवादी में मीटिंग हुआ, जब ये हमको छोड़ के गए, साहब आपको छोड़ के गए, तो राष्ट्रवादी भवन पूरा भरा। और उन लोगों से भरा, नौजवानों से, 18 साल से लेके 80 साल के बुजुर्ग तक। हमारे टीम के प्रिंसिपल साहब भी हमारे, तो वो भी आए, 80 साल के बूढ़े लोग भी आए। और जोश एक नया है, जो पुराने थे, जिनको साहब ने आमदार बनाया, जिनको क्या क्या नहीं बनाया, बड़े बड़े कॉलेज डालिए, और आज उन्होंने गद्दारी करे। उनके वजह से हमारी राष्ट्रवादी में काम शहर में नहीं हो रहा था। ये शहर अध्यक्ष और हमारे जिला अध्यक्ष कांग्रेस साहब रात दिन काम करते और पूरे इंडिया में, पूरे हिंदुस्तान में इंडिया अलायंस के जो भी उम्मीदवार है, तो पूरी ताकत से, तन मन धन से उम्मीदवार हमको मिले या न मिले, तो उम्मीदवार के पास टाइम कम है। ये हम हर वोटर ने, हर शहरी ने जिम्मेदारी से समझना चाहिए कि आज इस देश की आज़ादी धोखे में है, इस देश का सेक्युलरिज्म धोखे में है, इस देश की एकता धोखे में है, और इसको कायम रखना है तो हम सब लोगों को अपने वोट का अपना हथियार बनाकर ये विघटनवादी शक्तियों के घरों को भेजना पड़ेगा। यही मैं आप लोगों से विनती करने के लिए खड़ा हूँ। आप तमाम लोगों से एक बार और विनती करता हूँ कि इंडिया अलायंस के हर उम्मीदवार को आप मदद कीजिए, कर लाइए एक शेर के साथ। तो आज के हालात तो बहुत सुटेबल है कि हम हिंदुस्तान के तमाम शहरों को मुखातिब करके शायद ने कहा है कि हम सब लोग अगर इन हालात में एक नहीं हुए तो हमारा नाम निशान और जमुनत का नामो निशान मिट सकता है। इन्हीं अल्फाज के साथ जगा लेता हूँ। जय हिंद। देशामध्ये तर कृषी मंत्री तत्कालीन शरदचंद्र पवार साहेबांनी केली हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे। आणि त्यामुळं आज ज्या छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वीचा औरंगाबाद या ठिकाणी औरंगाबादचं नाव होतं, या विद्यापीठाचं नामांतर करण्याची एक अस्मितेचा प्रश्न आमच्या
दलित बांधवांच्या निमित्ताने निर्माण झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करून आज पवार साहेबांनी ती अस्मिता जपण्याचं काम सुद्धा नेहमी. आणि म्हणून साहेबांची प्रतिमा ही नेहमी मंडल आयोग कोणी आणलं, मंडल आयोग महाराष्ट्रात साहेबांनी लावलं. आणि सांगण्याचा हेतू एवढाच आहे की आज सर्व पद्धतीनं सर्व समाज घटकांचे हित जपण्याचं काम आदरणीय पवार साहेब करत आहे. राहुल गांधींनी त्या ठिकाणी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंतची पदयात्रा करून खऱ्या अर्थाने एक प्रेम वाढवा आणि आपल्यातलं जे भीतीचं वातावरण ते कमी करा या दृष्टिकोनातून मोठी यात्रा करा. आणि म्हणून या सगळ्या नेत्यांना बळ देण्याचं काम आपण मतांच्या माध्यमातून करू शकतो, ते करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या सभेला आदरणीय उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपल्या औरंगाबाद संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांतजी खैरे साहेब, माजी मंत्री आदरणीय राजेशजी टोपे साहेब, माजी आमदार आदरणीय केशवरावजी अवताडे साहेब, आदरणीय जयसिंग काका गायकवाड, अंकुशरावजी कदम साहेब, माजी मंत्री अनिल पटेल साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सुधाकर दादा सोनवणे, इसुबाई, माजी आमदार किशोर पाटील साहेब, आमदार आदरणीय राजपूत साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर, आदरणीय गाडेताई, सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी. खर तर मी आणि खैरे साहेब दोघेही भाग्यवान आहोत की देशाचे ज्येष्ठ नेते आपल्याला आशीर्वाद द्यायला, आपल्या प्रचार करायला या आपल्या नगरीमध्ये आले. याच्यातच मी खऱ्या अर्थाने धन्यता मानतो की एक देशाचा ज्येष्ठ नेता माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या, खैरे साहेबांसारख्या यांच्या आपल्या उमेदवारीला प्रचार करण्याच्या दृष्टीने सभेला संबोधित करायला आले, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि साहेब, मी आपल्याला आणि आदरणीय सोनिया गांधीला धन्यवाद देतो की आपण आदरणीय उद्धव साहेबाला महाविकास आघाडीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, त्यांना आपल्याला सोबत घेतलं, मोठा भाऊ म्हणून जास्तीच्या जागा राज्यामध्ये त्यांना दिल्या, 2 पावलं मागे सरकून आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कमी जागा घेतल्या. परंतु ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना वाचली पाहिजे, देश कायद्याने चालला पाहिजे, ही भूमिका आपण घेतल्यामुळे लोक त्याच्यावर खुश आहे. आणि लोकांमधून इतका प्रतिसाद आहे साहेब आपल्याला की महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा लोकांचा उमेदवार झालेला आहे. आणि ही लढाई लोकांनी जनता विरुद्ध मोदी अशी केलेली आहे. आणि म्हणून या वेळेला आम्हाला निश्चितपणाने असं वाटतं की निश्चितपणाने आम्ही जिंकू. परंतु मला आपल्याला सगळ्यांना मतदार बांधवांना विनंती करायची आहे की शेवटी रात्र वैराची आपल्याला जागे राहावं लागणार आहे आणि आम्हाला मतदान करावं लागेल. इथं खैरे साहेबांची मशाल आहे, तिकडं जालन्याला पंजा निशाणी आहे. ही उमेदवारी आम्हाला महाविकास आघाडीने दिलेली आहे. परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळेजण मिळून आम्हाला सहकार्य कराल. आणि जाता जाता साहेबाला विनंती करतो की साहेब, आपण जालन्यामध्ये एक सभा दिली की 100% माझं काम जमतं, खरंच जमतं साहेब. या वेळेला काही झालं तरी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आम्ही पाडल्याशिवाय राहत नाही. तिथं राष्ट्रवादी जोमाना कामाला लागलेली आहे. आमचे भैयासाहेब टोपे ते तर मला रोज भांडतात, तू असं नाही केलं, तू तसं नाही केलं. पण ते परत हळूच असं पण सांगतात, तू व्यक्तिगत घेऊ नको, मला असं वाटतं तू निवडणूक जिंकला पाहिजे. एवढं झालं माझ्यासाठी तर खूप झालं. आणि म्हणून मी जास्त लांबलचक भाषण या ठिकाणी करायला उभा नाही. एकच मुद्दा जाता जाता सांगेल साहेब, आपलं सरकार आलं ना त्यावेळेला एक मुद्दा सांगतो की इथं आम्ही 10,000 एकर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरला जमीन संपादन केलेली आहे. ती जालना मतदारसंघामध्ये करमाड आणि बिडकीनला आहे. संजय वागचौरे आमदार असताना, मी आमदार असताना ती जागा संपादन केली साहेब. परंतु दुर्दैवाचा भाग, मागच्या 10 वर्षामध्ये एकही कंपनी साहेब या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये आली नाही. आपण आपलं सरकार आल्यानंतर जर त्या सगळ्या कंपन्या आल्या तर आमच्या दोन्ही जिल्ह्यातला एकही मुलगा नोकरीला लागल्याशिवाय राहणार नाही. सगळे मुलं नोकरीला लागतील एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकर एजन्सी किती मोठी आहे?
जनता आत्तापासून काय म्हणायला लागली, मी देवभक्त आहे देवभक्त. मला या ठिकाणी इथं काही नाही. मी साहेबांना सांगेन, साहेब मी कधी कोणाचा त्या ठिकाणी कधी कोणाला काही त्रास दिला नाही. 20 वर्ष खासदार, 10 वर्ष आमदार, 5 वर्ष पालकमंत्री होतो. कोणत्याही समाजाला मी त्रास दिला नाही, कोणालाही त्रास दिला नाही. सगळ्यांना एकत्र केलं. आणि आता आमचे मित्र जे म्हटले ना हिरवाणीजी, बरोबर आहे. एकही दंगल या जिल्ह्यामध्ये 1990 पासून नाही होऊ दे. म्हणून आज संभाजीनगर यशस्वीपणे वाटचाल करत असताना हे हैदराबादी MIM आले, रजाकारच आहे तो. आणि त्या रजाकारी लोकांनी परत एकदा त्या ठिकाणी दंगली सुरू केला. शागलमध्ये दंगल केले, राजाबाजात दंगल केले. आम्ही मुकाबला केला आणि थांबवलं. एक माणूस मृत्युमुखी पडला, जळून खास झाला आणि पूर्ण गुरुमंडीपर्यंत त्यांना जाळायचं होतं. आम्ही थांबवलं म्हणून त्या ठिकाणी थांबले नाही तर आमचे अनेक जण मृत्युमुखी पडले असते. हे असे त्या ठिकाणी असतात की आम्ही त्या ठिकाणी थांबवलं होतं. दंगली 28 वर्ष होऊ दिल्या नाही. आणि आता हे आल्यानंतर यांना कोण पाठिंबा देतं? हे BJPची टीम आहे, BJPची टीम आहे. आणि आता सुद्धा उभं केलं, कोणी केलं? BJPने उभं केलं. दुसरा एक जण त्या ठिकाणी जो ट्रॅक्टरवाला होता त्याला पण कोणी उभं केलं? BJPने उभं केलं. मुद्दाम त्या ठिकाणी एक कोणी काही वेळ झालं तर मी आदरणीय पवारसाहेबांना सांगेन की साहेब, सगळा समाज या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीला सपोर्ट करतो आहे, शिवसेनेला सपोर्ट करतो, उद्धव साहेबांना मानतो, तुम्हाला मानतो. पण सगळा समाज त्या ठिकाणी, पूर्ण समाज, सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीला मानतात. त्यांना माहिती आहे काय चालू देशात. आणि म्हणून सर मला माझी तुमच्याकडे आता एक मागणी आहे. साहेब, पुण्यात तुम्ही IT पार्क केले आणि ठिकठिकाणी मदत केली. मला दिल्लीमध्ये तुम्ही खूप मदत केली साहेब, खूप मदत केली. हे प्रोजेक्ट आणणार. आता एकच प्रोजेक्टमध्ये आमच्या या संभाजीनगरला DMICच्या एरियात किंवा वाळूच्या एरियामध्ये किंवा कुठेही IT पार्क दिलं तर या मुलांना त्या ठिकाणी खूप मोठा त्याने मी प्रयत्न करेन. आपण मान्यता द्या. आपण मान्यता दिला तर त्या ठिकाणी निश्चितपणे हे होईल ही मी आपल्याला साहेब विनंती करतो. परंतु या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की आज ही सगळे मंडळी आपल्याला तुटून पडायला लागली. कोणी काही बोललं की लगेच नोटिसा. आमच्या संजय राऊत साहेबांना 103 दिवस आत टाकलं. म्हणून आम्ही ते आत्तापर्यंत म्हणून की 103 आमदार या ठिकाणी शिवसेनेचे महाविकास आघाडीमध्ये येणार. आणि म्हणून आज या ठिकाणी मी आपल्याला म्हणजे सर्व बंधू आणि भगिनींना मी आपला आशीर्वाद मागतो. मी जोपर्यंत इथे हृदय चालू राहील तोपर्यंत तुमची सेवा करत राहील. मला फक्त आशीर्वाद द्या. मी सांगितलं याप्रमाणे मी ही टर्म 5 वर्षाची टर्म मी यशस्वीपणे काम करून दाखवेन आणि पुढे सुद्धा काम करत राहील. तेवढा आशीर्वाद राहू द्या एवढीच विनंती करतो. अफवावर विश्वास ठेवू नका. हे जे चाललं काही काडेकुडे करणारे लोक त्यांना बाजूला ठेवा आणि तुम्ही सर्वांनी मिळून उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाखाली आणि त्याचप्रमाणे माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आपण सर्वांनी मिळून महाविकास आघाडीला 48च्या 48 जागा त्यातली आपली पण जालन्याची पण आपण मजबूरपणे त्या ठिकाणी जबरदस्तपणे निवडून आणा एवढी विनंती करतो. आणि मी आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित नागरिकांना सांगेन, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तुमचे नातेवाईक असतील महाविकास आघाडीलाच मतदान करावं. ते महात्मा फुलेजी आणि सावित्रीबाई फुले यांना सुद्धा मानाचा मुद्रा करून थोर घटनाकार, सर्वांचं दैवत, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नतमस्तक होऊन तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट माझे आद्य दैवत शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना भावपूर्ण आदरांजली देऊन आपल्या मासाहेबांच्या देशाचे मोठे नेते, इंडिया आघाडीचे नेते, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे अगदी जिवलग मित्र आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना अगदी मानाची मुद्रा करून इंडिया आघाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आघाडी निर्माण आघाडी
हे सगळे दुसऱ्या मतदारसंघाचे उमेदवार कल्याण काळे अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे, ज्येष्ठ नेते केशवराव उपाध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये औरंगाबादचं नाव किंवा मराठवाड्याचं नाव देशातून देशाच्या बाहेर त्यांनी केलं ते बाबूरावजी कदम, उत्तमसिंग राजपूत, जयसिंगराव गायकवाड, रघुनाथ सुधाकर सोनवणे, किशोर पाटील, सूर्यकांताताई गाडे, विजयानंद मोरादे, अनिल गटे, कमल फारुकी, छायाताई दळवे, विनाताई खरे, नामदेव पवार, संजय वासवणे, रंगनाथ काळे, द्वारकाभाऊ पाटीलकर, जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंग कांबळे, शहराचे अध्यक्ष खारेबाई, व्यासपीठाचे सर्व आघाडीच्या विविध पक्षांचे नेते आणि जे 2-2.5 तास 11 वाजल्यापासून त्या उन्हामध्ये गरमीमध्ये या ठिकाणी उपस्थित असेल तुम्ही मंजूर केली. लोकसभेची निवडणूक आली. आपल्याला निकाल घ्यायचा आहे की हा देशाचा कारभार कुणाच्या हातामध्ये देतो, तो कारभार कशा पद्धतीने चालवायचा आणि देशासमोरचे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ताकद ही कुणामध्ये आहे याचा विचार करून निर्णय घेतला. तुम्ही मी सगळेजण एका विचारानं काम करणारी लोक आणि आपली जबाबदारी दिली आहे की देशाचं राजकारण हे योग्य रस्त्यावर आणायचं असेल तर आम्ही सगळ्यांनी बसून एक देश पातळीवर आघाडी केली. त्या आघाडीला साथ देण्यासाठी देशाच्या अनेक राज्याचे अनेक मंत्री, अनेक मुख्यमंत्री, अनेक खासदार, अनेक पक्षाचे नेते हे सगळे एकत्र आले आणि आज या निवडणुकीला सामोरं जात आहेत. माझी खात्री आहे की अनेक ठिकाणी झाले महाराष्ट्राच्या बाहेरची माहिती घेतली, लोकांना मदत माहिती, लोक या आघाडीला पाठिंबा द्यायला मनापासून तयार आणि त्याच आघाडीचे 2 खंडे उमेदवार सुरेश खैरे आणि सुरेश काळे आज आपल्या सगळ्यांच्या वतीने या निवडणुकीला सामोरं जातात. तुमची माझी जबाबदारी आहे की त्यांना मोठ्या मताने विजय करायचं आणि देशाच्या राज्यात योग्य रस्ता द्यायचा. मी इथे यायच्या आधी मोदी साहेबांचं भाषण ऐकत होतं. त्यात मला सांगायचं आणि श्रवण भाषणामध्ये त्यांनी सांगितलं का हे भाषण असो, त्याच्या आधीचं भाषण असो, अन्य राज्याची भाषणं असो, अपेक्षा अशी असते की देशाचा प्रधानमंत्री हा सर्व देशाचा असतो. त्यांची भाषणं ऐकली, त्यांचे विचार समजून घेतले तर एक गोष्ट स्पष्ट होते की हे सर्व देशाचे प्रधानमंत्री नाही, ते भाजपचे प्रधानमंत्री. देशाचं नेतृत्व ही करण्याची जबाबदारी त्यांच्यावर त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवावा लागतो.
मतभिन्नता असू शकते, पण राष्ट्रीय दृष्टिकोन याची राष्ट्रीय गरज असते. आज मोदी कुठे गेल्याच्या नंतर आपण राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत, राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे. त्याचं विस्मरण त्यांना होतं आणि ते सातत्यानं कधी नेहरूंच्या टीका करत, कधी राहुल गांधींच्या टीका करत, कधी माझ्या टीका करत, कधी आघाडीवर टीका करत. या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुम्ही काय करणार हे देशाला सांगा. जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आयुष्याची 10 वर्षापेक्षा जास्त वर्ष त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढायला घालवली, तुरुंगामध्ये गेले. स्वतःच्या घरदाराचा विचार केला नाही. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश संसदीय लोकशाही पद्धतीने चालवावा यासाठी प्रयत्न केले, विज्ञानाला प्रोत्साहित केले आणि जगाची महत्त्वाची सत्ता वाढत व्हावी यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. असं देशासाठी प्रचंड योगदान देतात जवाहरलाल नेहरूंच्या सारखं नेतृत्व आणि त्याच्या व्यक्तिगत टीका करण्यात. याचा अर्थ आज या देशाचे प्रधानमंत्री त्यांची मानसिकता काय हे निमित्तानं लक्षात करतात. राज्यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या. 18 सणामागे असतात सांगितलं ते की माझ्या हातात सत्ता द्या, 50 दिवसाच्या आत मी महागाईचा प्रश्न सोडवला. कशाच्या किमती केली आज त्यांनी सांगितलं 50 दिवसाच्या आत मी पेट्रोल, डिझेल, गॅस या सगळ्याच्या किमती 50% कमी केली. नाही करता तुमच्या किमती वाढल्या. तिथं आमच्या आया वेळी बसल्यात त्यांना सांगितले की गॅसच्या किमती मी कमी करणार, त्या दुर्घट केल्या. आज संसार चालवलं हे महिनींना उघडतात आणि त्याचं महत्त्वाचं कारण जीवनावश्यक वस्तूंच्या किमती या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात या प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या सरकारने काहीही फावलं टाकली नाही. आपल्याला संकटामध्ये टाकण्याचं काम केलं. आज हिंदुस्थानामध्ये बेकारांची संख्या जास्त आहे. मध्यंतरी एक जगाची एक संघटना आहे, तिचं नाव ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. आणि या ऑर्गनायझेशन जगामध्ये बेकारी किती आहे आणि कुठं आहे याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून एक अहवाल सादर केला. त्याचा अहवाल असं म्हणतो की भारतामध्ये जे 100 मुलं शाळा कॉलेजमधून बाहेर पडतात त्यातले 87 मुलं ही बेकार आहेत. 87% तरुण पिढी ज्या देशाचा बेकार आहे त्या देशाचा प्रधानमंत्री या तरुणांच्या भवितव्याचा विचार करत नसेल तर 70 वर्षाचा त्यांचा अधिकार किती आहे हा जर एखाद्या सर्वांनी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हे त्यांना द्यावं लागतं. आज काय शेतीची अवस्था, आज मराठवाड्याची काय अवस्था, आज मराठवाड्यामध्ये पाणी नाही, जनावरांना चालले नाही, दुष्काळाचं संकट आहे. ते इथं आहे पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जबाबदारी असते सरकारची की दुष्काळासारखं संकट आल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी कष्ट घेतले. काही लोकांनी मला सांगितलं, परवाना केला
फळबागाची योजना आम्ही लोकांनी सुरू केली आणि त्या फळबागा केल्या. आज त्या फळबागेला पाणी नाही आणि त्यामुळं ती फळबागं आज जळून जायला लागली. आणि केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, देशाचे मुख्य प्रधानमंत्री या पक्षाकडे झोपून बघत नाही. मला आठवते दुष्काळ पडला तेव्हा मी देशाच्या शिकवणची औरंगाबादला फुलंबरी आणि आजूबाजूला मोसंबीची पिकं जळत होती. आम्ही लोकांनी 25,000 रुपये एका शहराला वाणी घालण्यासाठी दिली आणि बागा असतो. शेवटी संकटात माणूस असतो, कष्टाने वाढ केली, त्या वाघ्यावर अवलंबून राहिलं आणि ती वाढ पाणी नाही म्हणून जळून गेली. त्या शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त होतं आणि त्या शेतकऱ्याला योग्य रस्ता आणण्यासाठी आपल्या हातातली सत्ता ही वापरायची हे सूत्र राज्यकर्त्यांनी करायचं असतं. पण या राज्यकर्त्यांना त्या संबंधीची यत्किंची सुद्धा खात्री नाही, त्यांना चिंता नाही. आणि म्हणून शेतकरी असेल, बेकार तरुण असेल, महागाईचा प्रश्न असेल, त्याच्या प्रत्येक प्रश्नावर आजच्या राज्यकर्त्यांचे लक्ष नाही. मग सत्ता वापरतात कसं? हे सत्ता वापरतात, सत्तेचा गैरवापर करतात. आज हा देश स्वतंत्र देश आहे, माणसाला अधिकार नाही. आज आम्ही बघतो की या अधिकारावर गदा यायला लागली, मूलभूत अधिकार संकटात आली. त्याचा अर्थ आज न उद्या संसदीय लोकशाही संकटाची आणि त्याची उदाहरणं द्यायची झाली. झारखंडसारखं राज्य आदिवासींचं राज्य, त्या झारखंड राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि त्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर टीका केली, काही मागण्या केल्या. त्या मागण्या मोदी सरकार करत नाही, त्यांना आवडत. आज तो आदिवासी राज्याचा मुख्यमंत्री झारखंडच्या तुरुंगामध्ये मुख्यमंत्र्यांना त्यांचं नाव अरविंद केजरीवाल अतिशय निष्काळजी करतात. त्यांच्या शैक्षणिक धोरणं असो, त्यांची आरोग्याची धोरणं असो, त्यांची लोकांच्या निवासासाठी त्यांनी घेतलेला कार्यक्रम असो, त्याचा प्रत्येक कार्यक्रम अतिशय चांगला कार्यक्रम आहे. आणि तो कार्यक्रम राबवून दिल्लीकरांचं जीवन हे बदलेल कसं यासाठी अखंड प्रयत्न हे केजरीवाल करत आहेत. आणि त्यांनी एकदा केंद्र सरकारने टीका केली तर आज त्या केजरीवालला तुरुंगात टाकलेली आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री तुरुंगात, अन्य राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात, पश्चिम बंगालचे मंत्री तुरुंगात, पंजाबचे मुख्यमंत्री तुरुंगात. शेवटी निर्वाचित झालेले लोकांचे प्रतिनिधी त्याची धोरणं ही योग्य दिशेनं राबवण्यासाठी प्रयत्न करत असतील आणि ते करत असताना केंद्राचं सहाय्य होत नसेल तर त्या केंद्राकडे टीकाची भाजी केली तर या माणसांना लोकप्रतिनिधींना तुरुंगात टाकण्याचं काम जे राज्यकर्ते करतात याचा अर्थ स्वच्छ आहे की हे राज्यकर्ते या देशाला हुकुमशाहीच्या रस्त्यात घेतात आणि ती हुकुमशाही तुमची माझी लोकशाही उद्ध्वस्त करेल, तुमचा माझा अधिकार हा उद्ध्वस्त करेल. आणि हा स्वीकार आपल्याला घ्यायचा. आता अनेक तास या ठिकाणी वाचतात, मी काही जास्त वेळ घेणार नाही, पण लोकशाहीवर सांगतात, घटनेवर सांगतात आणि सामान्य माणसाच्या मूलभूत हक्कासाठी दुर्लक्ष करण्याची भूमिका ही स्थिती जर या ठिकाणी असेल तर त्याला उत्तर द्यावं लागेल. आणि ते उत्तर द्यायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांच्या वरिष्ठ पक्षांचा 100% पराभव करणं आणि या मतदारसंघामध्ये काळे आणि खैरे यांना मोठ्या मताने विजय करणं हेच काम तुम्ही करावं, त्याला आमची साथ राहील.
ही खात्री या ठिकाणी देतो. माझे दोन शब्द संपवतो.